नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा सर्व मजेत ना। आज मी बनवणार आहे खव्याचे गुलाबजामुन। गावरून खवा आणलेला आहे काकींनी, म्हणजे वहिनीच्या आईने आमच्या, आणि छान असे होतात, एकदम मऊ रसरशीत असे होतात, अगदी आतमधपर्यंत तुम्ही बघू शकता, एकदम भारी असे झालेले आहेत, पाकात अगदी मुरलेले आहेत। मस्त मस्त असे गुलाबजामुन तयार आहेत। आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, आता आपला मार्गशीर्ष चालू होते, गुरुवारचे उपवास चालू होते, तर त्यासाठी तुम्ही हे गुलाबजामुन नक्की ट्राय करू शकता। देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी एकदम मस्त असे रसरशीत गुलाबजामुन होतात, अगदी बाहेर मिळतात ना त्यापेक्षा एकदम मस्त होतात हे घरात केलेले गुलाबजामुन, माव्याचे गुलाबजामुन। आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया परफेक्ट प्रमाणासकट। इथे 1 किलो साखर घेतलेली आहे। 1 किलो साखरेसाठी आपल्याला साखर जेवढी बुडेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण जास्त पाणी घालायचं नाहीये। इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी यामध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक करताना आहे ना, यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो गुलाबजामुनला। आणि ते साखरेचा पाक बघू शकताय तयार झालेला आहे। फक्त आपल्याला 1 तारी 2 तारी करायचं नाही, फक्त साखर विरघळून घ्यायचे। इथे गुलाबजल आणि केवडा अत्तर घ्यायचं आहे मग यामध्ये, आणि ते यामध्ये मी पाव चमचा घातलेले आहे। केशरच्या काही काड्या घातलेल्या आहेत। छान असं आता मिक्स करून घ्यायचं। आपला हा पाक तयार झालेला आहे। हे बाजूनी जे साखरेला काळं दिसते, तर ते वेलची पावडर घातलेली आहे यामध्ये, म्हणून तर ते तसं दिसत आहे। आणि छान असं हे बघा, या पद्धतीने पाक तयार झालेले आहे। आता आपण गुलाबजामुनचं प्रीमिक्स करायचंय। प्रीमिक्स पासून आपण हे गुलाबजामुन बनवणार आहे माव्याचे। एकदम अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे हे होतात, म्हणजे मैदा केवढ्या प्रमाणात घ्यायचा, रवा केवढ्या प्रमाणात घ्यायचा, हे बेकिंग सोडा वगैरे, तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण कसं चुकतं, तर त्यापेक्षा आपण हे करायचं, प्रीमिक्स घ्यायचे। त्यामध्ये 400 ग्रॅम मी प्रीमिक्स घेतलेलं आहे गेस्टचं, आणि थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे। इथे मी 300 ग्रॅम मावा घेतलेला आहे। सेम प्रमाणामध्ये पण घेऊ शकतो, म्हणजे 400 ग्रॅम जर पीठ घेतलं प्रीमिक्स तर 400 ग्रॅम मावा घेऊ शकतो। मी इथे 300 ते 350 ग्रॅम मी इथे मावा घेतलेला आहे। मावा पहिल्यांदा किसून घ्यायचा आहे किसणीच्या साहाय्याने। हा गावावरून मावा आलेला आहे, काकीने दिलेला आमच्या, आणि छान असा हा मावा किसून घ्यायचा आहे किसणीने। हे बघा, अशा पद्धतीने हा मावा किसून घ्यायचा, म्हणजे माव्यामध्ये ज्या गुठल्या वगैरे असतील ना, तर त्या निघून जातील, आणि मग गुलाबजामुन करताना आहे ना, आपल्याला जास्त मेहनत नाही लागणार, आणि जास्त माव्याला असा हाताने किसायला लागतो, म्हणजे हाताने स्मॅश करायला लागतो, तर ती पद्धत न करता आपण किसणीच्या साहाय्याने आपण हे मावा असं किसून घ्यायचंय। आणि अगोदर पहिल्यांदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय, डायरेक्ट दूध नाही घालायचं, पहिल्यांदा पूर्ण मिक्स करून घ्यायचंय। मावा ताजा आहे त्याच्यामुळे पिठामध्ये एवढं, हे बघा, एवढं पीठ असं ओलं झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण दुधामध्ये मळून घ्यायचंय। दुधामध्ये मळल्यामुळे आहे ना गुलाबजामुनला टेस्ट छान येते। पहिल्यांदा मी सुकच मिक्स करून घेते, बघू शकता, आणि थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये। यामध्ये दूध मला पीठ मळण्यासाठी एवढं पाव ग्लास पेक्षा थोडंसं कमी दूध लागलेलं आहे, आणि चांगलं असं थोडंसं घट्ट नाही आपल्याला मळायचं, थोडंसं पातळसरच हे पीठ मळून घ्यायचं, आणि पटकन आपल्याला हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊ शकतो, किंवा लगेच केले तरी चालतील। तर हे बघा, अशा पद्धतीने हे तळ हाताच्या मध्ये घेऊन लिंबाच्या आकारा एवढा गोळा करून घ्यायचा आहे, आणि एकदम छान असे गोल गरगरीत गुलाबजामुन झालेले आहेत। अजिबात कुठे हे पडलेले नाहीत, क्रॅक पडलेले नाहीत, एकदम छान असे गुलाबजामुन झालेले आहेत। आणि हे बघा, इथे दूध केवढं लागलेलं आहे, पाव ग्लास पेक्षा थोडंसं कमी दूध लागलेलं आहे यामध्ये। तर हे आता आपण गुलाबजामुन अशाच प्रकारे गोल गरगरीत करून घ्यायचे। इथे तूप थोडंसं घट्ट झालेलं, तर थोडंसं वितळवून घेतलेलं आहे। तुपामध्ये गुलाबजामुन तळून घेतल्यामुळे आहे ना टेस्ट छान येते गुलाबजामुनला। नक्की ट्राय करून बघा, तेलात तळण्यापेक्षा थोडंसं तूप घेऊन तुपामध्ये तळून बघा, एकदम मस्त असे गुलाबजामुन होतात। आणि अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन आहे ना ते मी करून घेत आहे। आपल्याला जेवढा आकार पाहिजे तेवढा आकार आपण करू शकतो। तर मी इथे मीडियम साईजचे करून घेत आहे, आणि काही लांबट आकाराचे पण गुलाबजामुन घेत आहे, कारण काहींना गोल गुलाबजामुन आवडतात, काहींना लांबट आकाराचे आवडतात, म्हणून तर इथे मी तूप चांगलं गरम झाले की नाही ते बघायचे। आपल्याला कडकडीत तुपामध्ये नाही गुलाबजामुन तळून घ्यायचे, मीडियम आचेवरती पहिल्यांदा तूप तापून घ्यायचे। बघा, मी पहिल्यांदा छोटासा गोळा टाकून बघितला, तर तो हळुवारपणे वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तूप बरोबर असं तापलेलं आहे। तर इथे आपण जेवढे तुपामध्ये मावतील तेवढे आपण यामध्ये गुलाबजामुन घालून घ्यायचे। जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर ना गुलाबजामुन फुटतात। थोडे थोडे करून गुलाबजामुन तळून घ्यायचे,
आणि आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही, मंद आचेवरती आपल्याला मीडियम आचेवरती हे गुलाबजामुन तळून घ्यायचेत, म्हणजे गुलाबजामुन आतपर्यंत चांगले तळले जातील आणि आत कच्चे राहणार नाहीत गुलाबजामुन आणि चांगले पाकामध्ये मुरतात। आणि सतत असे हलवत राहायचेत गुलाबजामुन। आपण एकदा गुलाबजामुन तेलात किंवा तुपात घातले तर तसंच सोडून नाही द्यायचं, सतत हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूनी गुलाबजामुन चांगले तळले जातात आणि पाकामध्ये चांगले मुरले जातात आणि एकदम असे रसरशीत होतात गुलाबजामुन। हे बघा मस्त असे हे गुलाबजामुन हे झालेले आहेत। आपल्याला कोणता कलर पाहिजे, म्हणजे जास्त डार्क कलर काहींना आवडत नाही, काहींना थोडासा फिकट आवडतो, तर त्या पद्धतीने त्या स्टेजवरती तुम्ही गुलाबजामुन काढू शकता। या स्टेजवरती पण काढू शकता। मला थोडंसं अजून कलर पाहिजे म्हणून तर मी ह्या कलरवरती गुलाबजामुन काढून घेत आहे। आणि गुलाबजामुन तळून झाल्यानंतर लगेचच आपण पाकामध्ये नाही घालायचेत। दुसरी पॅच आपण गुलाबजामुनची तळायला घातली की नाही की मग ते गुलाबजामुन पाकामध्ये घालून घ्यायचेत। ही टिप लक्षात ठेवा, कारण यामध्ये मावा घातलेला आहे, लगेच गुलाबजामुन फुगून वरती येतील आणि जास्त चांगले असे गुलाबजामुन हे रसरशीत असे होणार नाहीत। तर ही टिप लक्षात ठेवा। म्हणजे हे बघा मी दुसरी बॅच इकडे तळायला घातले आणि इथे पहिली बॅचची तळून घेतलेली आहे तर ती घातलेली आहे आणि गुलाबजामुन बघा घातल्याबरोबर वरती असे पाकामध्ये तरंगत आहेत, म्हणजे आपले गुलाबजामुन सर्व बाजूने चांगले असे शेकले गेलेले आहेत आणि एकदम मस्त असे झालेले आहेत। आता हे गुलाबजामुन दुसरी बॅच आहे तर ती पण असेच मी तळून घेत आहे आणि असे एक एक करून बॅच मी तळून घेतली की मग दुसऱ्या एका डब्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि मग दुसरे गुलाबजामुन हे करणार आहे। म्हणजे पाक कसं बरोबर अगदी सर्व गुलाबजामुनला एकदम मस्त असं सर्व पाक पुरलेला आहे। आणि इथे लास्टची स्टेज म्हणून तर मी इथे लांबट आकाराचे गुलाबजामुन केलेले आहेत काही, ते पण तळून झालेले आहेत। आणि तूप बघा एवढं राहिलेलं आहे, पाव किलो तूप घेतलेलं तर त्यापैकी एवढं तूप राहिलेलं आहे। जास्त तूप लागत नाही तळण्याकरिता, थोडंसंच लागतं, पण तुपामधली टेस्ट असते ना ती तेलामध्ये तळल्यावरती नाही येत। मस्त असे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा। सर्व गुलाबजामुन मी काढून घेत आहे आणि हे बघा हे सर्व गुलाबजामुन यामध्ये घालून घ्यायचे आणि बरोबर अगदी पाक आहे ना एकदम परफेक्ट झालेला आहे। 1 किलो साखर, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि बघा बाकीचे जे हे गुलाबजामुन होईपर्यंत हे गुलाबजामुन चांगले पाकात मुरलेले आहेत आणि बघू शकताय त्याची साईज गुलाबजामुनची डबल झालेली आहे। तर अशाच प्रकारे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे लांबट आकाराचे आहेत तर ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला गार्निश करून घेऊया। वरून बदामाचे काप, परत सिल्वर वर्क गुलाबजामुनचं ह्याचं गुलाबजलचं पाणी घालून घ्यायचंय